नमस्कार. आज शिकणार आहोत आपण छोट्या छोट्या 4 रांगोळ्या. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच यूजफुल आणि सुंदर आकर्षक अशा आपल्या रांगोळ्या होणार आहेत. बघा 3 ते 3 डॉट पाडून अशा पद्धतीने रेषा ओढून आपल्याला फक्त एक रेषवरून खाली गोल करत जायचं. बघू शकता. ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. कारण तुळशीसमोर किंवा घाई असेल तर अशा पद्धतीने छोट्या तुम्ही रांगोळ्या काढू शकाल. हे बघा फक्त वरती क्रॉसमध्ये घ्यायचं आपल्याला जी गोल आहे त्याच्या पुढच्या भागातनं फक्त असं आपल्याला पाकळी भिडवायची फक्त रेष. खूपच सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणल्या आहेत. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. एक आपल्याला डॉट ठेवायचा आणि एक बोटाने पंच करायचे, दाबायचे म्हणजे गोल आकार येतो. हे बघा थोडा 3-3 रेषा आपल्याला पाडायच्या आहेत. इथून आपल्याला बघा लांबसर अशा रेषा डॉटच्या आजूबाजूने काढायचे आहेत. बघू शकता. सगळ्या बाजूला आपण सेम त्या पद्धतीने काढून घेणार आहोत. अतिशय सोप्या रांगोळ्या दिसायला कठीण वाटतात, पण तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की येईल तुम्हालाही. आधी आपल्याला आजूबाजू घ्यायचं आहे बघा. आजूबाजू ज्याला समजत नसेल मग मध्ये घ्यायचं, नंतर त्याच्या मध्ये टाकत जायचं आपल्याला रेषा. फेसबुक इंस्टाग्रामवर बी माझी ID नक्की ट्राय करा. थोडे एक एक डॉट आपल्याला छोटे छोटे डॉट त्याच्यावरती ठेवत जायचे. अतिशय 4 आपल्या सोप्या रांगोळ्या होणार आहे. आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. इथंही आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहे. याच्यानंतर सुंदर आणि दुसरी आपली सुंदर आणि आकर्षक रांगोळी आपण काढणार आहोत. तीही सोप्या पद्धतीने थोडं आपल्याला बोटाने पंच करायचं आहे म्हणजे गोल गोल आकार येतो. एका बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचं आहे. बघा दुसरी रांगोळी 3 ते 2 डॉटची अतिशय सोपी रांगोळी ही. आपल्याला फक्त पाकळ्या काढत जायचं आहे बघा. आपण काही शुभ कार्य असलं किंवा तुळशीसमोर असे छोटे छोटे रांगोळ्या काढू शकतो किंवा छोट्या छोट्या अशा फुलांचं आपण बॉर्डर डिझाईनही काढू शकतो. बघा फक्त एका कोपऱ्यातनं घेऊन गोल करायचं आहे बघा. इथं एक एक मी डॉट टाकून घेणार आहे. इथं थोडं लांबसर रेष आणि वरती डॉट. थोडं एका बोटाने पंच करून घ्यायचे. इथंही आपल्याला 3-3 डॉट छोटे छोटे चुटकीने काढायचे. इथं पानाचा आकार आपल्याला अशा पद्धतीने काढायचा आहे. थोड्या हलक्या हलक्या वरच्या बाजूला रेषा ओढत जायचं आहे आपल्याला. सगळ्या बाजूला आपल्याला सेम त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. वरच्या भागाला अशा पद्धतीने आता शिकणार आहोत आपण तिसरी अतिशय सुंदर आणि आकर्षक छोटीशी रांगोळी. बघा किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली. तिसरी रांगोळी आहे 3 ते 2 डॉटची. आता याला असं गोल गोल करत जायचं. ही वेगळी रांगोळी आहे. बघू शकता. मी व्यवस्थित करून मध्ये बघा पानाचा छोटा छोटा पानाचा आकार काढत जायचं आपल्याला. मध्ये थोडंसं गोल आणि डॉट टाकून घ्यायचं आहे. याला आपल्याला डबल करत जायचं आहे बघा अशा पद्धतीने. इथंही पानाचा आकार पाकळींच्या मध्ये. कारण मी खूपच सोप्या सोप्या रांगोळ्या आणल्या आहे. थोडं 3-3 रेषा आपल्याला काढत जायचं आहे बघा मध्ये.
इथं एक एक डॉट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. चुटकीने एक डॉट ठेवायचं आणि एका बोटाने पंच करायचं म्हणजे गोल आकार येतो. छोटे छोटे आपल्याला आजूबाजू डॉट काढत जायचे बघा. याच्यानंतर आपण लास्टची सुंदरने आकर्षक अशी रांगोळी काढणार आहोत. चौथी रांगोळी. ही आपली तिसरी रांगोळी झाली आहे. आता आपण चौथी रांगोळी काढणार आहोत. मी खूपच सोप्या पद्धतीने रांगोळ्या आणत असते, म्हणून माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे. हे बघा आपली चौथी आणि लास्टची रांगोळी. अशा पद्धतीने वरती आपल्याला त्रिकोण आकारही काढून घ्यायचा म्हणजे चौकोन तयार होतो. वरून आपल्याला रेषा ओढून मध्ये आपल्याला अशा पाकळ्या काढत जायचे बघा. अगदी 2-2 मिनिटात होणाऱ्या रांगोळ्या. नक्की ट्राय करा तुम्हीही. आपल्याला घाई असेल तर अशा पद्धतीने आपण काढू शकतो, किंवा असे फुलं काढून आपल्याला बॉर्डर डिझाईन ही तयार होऊ शकते. मध्ये 3-3 रेषा. इथं एक एक डॉट आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. इथं पानाचा आकार. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. नक्कीच कमेंट करा, कारण अगदी सोप्या पद्धतीने मी व्हिडिओ आणत असते तुमच्यासाठी खास, ज्यांना अगदी रांगोळ्या येत नसतील त्यांच्यासाठी. म्हणून पूर्ण माझा व्हिडिओ बघत जा. यूजफुल व्हिडिओ असतो. आणि ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद.